रविवार स्पेशल लग्न पंक्तीतला थंडगार मट्टा, जो थंडगार तर बनतोच पण आरोग्यदायी कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत. नमस्कार, मनीषाज किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आरोग्यदायी आणि थंडगार मट्टा बनवण्यासाठी मी इथे रूम टेम्परेचरचं 1 वाटी दही घेतले. आता त्याच सेम वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तुम्ही इथे 3 किंवा 4 वाट्या पाणी वापरू शकता, कारण मट्टा हा एकदम पातळच असतो, त्यामुळे पाणी थोडंफार कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही. आता इथे मी एक रवी घेतले. आपण इथे आरोग्यदायी मट्टा बनवतोय, त्यामुळे इथे मिक्सरचा वापर केलेला नाही, मी इथे रवी वापरली. तर आता काय करायचं, 3 ते 4 मिनटं हे ताक छान रवीने घुसळून घ्यायचं. रवीने ताक घुसळल्यामुळे हे एकदम आरोग्यदायी बनतं. आता त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा काळं मीठ घालायचं, पाव चमचा साधं मीठ घालायचं. त्यानंतर इथे मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली. त्यानंतर इथे 1 चमचा साखर घालायची. तुम्ही इथे पिठी साखर पण वापरू शकता. त्यानंतर इथे मी 1 मिरची अशा प्रकारे एकदम बारीक चिरून घातली आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे खिसणीवरती खिसून घातला. आला अशा प्रकारे खिसून घातलं की ते खाताना दाताखाली येतं आणि छान वाटतं. तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही आलं आणि मिरची बारीक वाटून पण घालू शकता. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घातली. ही कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घालायची आणि आता हे 1 मिनिटभर परत घुसळून घ्यायचं. मी इथे मट्टा बनवण्यासाठी माठातलं थंड पाणी वापरलं होतं. तुम्ही हा मट्टा बनवून तयार झाल्यानंतर पण माठामध्ये भरून ठेवू शकता. आणि तुम्ही बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला थंडगार आणि आरोग्यदायी असा मट्टा तयार झाला. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणाची इच्छा झाली किंवा नाही झाली तरी मट्टा हा सगळेजण आवडीने पितात. तर तुम्हालाही थंडगार आणि आरोग्यदायी मट्ट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.